वनुपथ जातक एक शिकवण. खूप काळापूर्वी एका घनदाट अरण्यात हरिणांचा एक मोठा कळप राहत होता. या कळपाचा नेता होता बोधिसत्व, जो एक अनुभवी आणि शहाणा हरिण होता. त्याने अनेक वेळा आपल्या कळपाला संकटांपासून वाचवलं होतं. वनात जाणाऱ्या वाटा धोकादायक होत्या, कुठे वाघांची चाहूल, कुठे दलदलीचा सापळा, तर कुठे शिकाऱ्यांची सापळ. बोधिसत्व दररोज आपल्या कळपाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचा, योग्य वेळ निवडून, पायथ्याशी सुगंध ओळखून मार्ग ठरवायचा. सगळ्यांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता, पण एका दिवशी कळपातील एक युवा हरिण पुढे आला. तो म्हणाला, "मी आता थलोय या जुन्या पद्धतीने चालण्यात. आपल्याला वेगाने जायचंय. मला वाटतं मी कळपाचं नेतृत्व करू शकतो. माझ्या मार्गाने आपण लवकर पोहोचू." काही हरिण त्याच्या विचारांनी भारावली. त्यांनी त्याला पाठिंबा दिला. बोधिसत्वाने शांतपणे त्याचं म्हणणं ऐकलं आणि म्हणाला, "ठीक आहे, पण आपल्या कळपाच्या सुरक्षेचा विचार महत्त्वाचा आहे. चाल तू पुढे, पण खबरदारी घे." युवा हरिणाने नवीन वाट निवडली, सरळ आणि वेगळी. वाट खरंच सोपी वाटत होती, पण काही अंतर गेल्यावर त्यांना एका दलदलीत अडकावं लागलं. काही हरिणं चिखलात फसली. एवढ्यात एका झाडामागून वाघ बाहेर आला. कळपात भीती पसरली. बोधिसत्व दुरून हे बघत होता. त्याने लगेच शांतपणे आपला मार्ग वापरून वाघाच्या लक्षात येता मागून प्रवेश केला आणि कळपातील हरिणांना एक-एक करून बाहेर काढलं. त्याने आवाज न करता वाघाचे लक्ष दुसरीकडे वळवलं आणि सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं. नंतर युवा हरिण त्याच्याकडे गेला, डोळ्यात पश्चाताप घेऊन म्हणाला, "माफ कर. मी अहंकारात नेलं. तुझी शहाणपणाची किंमत मला आज समजली." बोधिसत्व हसत म्हणाला, "नेतृत्व हे शक्तीचं नाही, जबाबदारीचं प्रतीक आहे. वाट दाखवणं म्हणजे आधी स्वतः त्या मार्गावरून जाणं." तेव्हापासून कळपातील सर्व हरिणं पुन्हा बोधिसत्वाच्या मागे एकनिष्ठ झाली. आणि युवा हरिण देखील त्याचा शिष्य बनून अनुभवाने नेतृत्व शिकू लागला. तात्पर्य: नेतृत्व म्हणजे फक्त पुढे जाणं नाही, तर जबाबदारीने सर्वांना सोबत घेणं. सबस्क्राईब करा आणखी अशा सुंदर बोधकथांसाठी. तात्पर्य.